पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर इथं घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय। राज्यात दररोज चिमुकल्यांचं बालपण या नराधमांकडून खुडलं जात असल्याचं भीषण वास्तव पोलीस दलाच्या आकडेवारीवरून समोर आलंय। गेल्या वर्षात राज्यात एकूण 10,131 पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते। चालू वर्षाच्या एप्रिल अखेर 3,279 गुन्हे नोंदवले गेलेत, तर या आकडेवारीनुसार राज्यात दररोज सरासरी 27 चिमुकल्या वासनेच्या बळी जात असून दर 53 मिनिटाला एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल होतोय। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात तब्बल 623 बालकांवर अत्याचार झाल्याची नोंद झाली आहे। शाहूवाडी, हातकणंगले आणि करवीर तालुक्यात सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत। याच संदर्भात आपण अधिकचं बोलूया आपले प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याशी। शेखर, हे अतिशय भयावह आहे। लहान मुलींना टार्गेट केलं जात आहे। या नराधमांवर काही कारवाई होत नाहीये, म्हणून त्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे। कस्तुरी बरोबर आहे। या सगळ्याच नराधमांची जी डेअरिंग आहे, त्यांचं जे धाडस आहे ते दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पाहायला मिळते। कारण ही आकडेवारी जितकी भयावह आहे, राज्यातली आकडेवारी जर गेल्या 2025 जानेवारी पासूनची जर आतापर्यंतची पाहिली तर त्या ठिकाणी 13,000हून अधिक अल्पवयीन मुलींना या नराधमांनी त्या ठिकाणी टार्गेट केलेलं आहे आणि त्यांच्यावरती अत्याचार केलेले। त्यामुळे गंभीर परिस्थिती आहे। कोल्हापूर जिल्ह्यात जसा विचार केला तर त्यामध्ये 5 वर्षाची आकडेवारी ही 623 इथपर्यंत त्या ठिकाणी पोहोचते। त्यामुळे निश्चितच हा प्रकार जो आहे तो अतिशय गंभीर आहे। दिवसेंदिवस ही आकडेवारी वाढत असताना पाहायला मिळते आणि या सगळ्यांवरती एक ठोस कारवाई जी आहे ती त्या ठिकाणी होत नसल्यामुळे या सगळ्यांचं धाडस जे आहे ते वाढले का, असा सवाल जो आहे तो अनेक जण आता विचारताना पाहायला मिळतात। त्यामुळे सातत्यानं जे लहान मुलांवरती अशा पद्धतीचे अत्याचार होत आहेत त्यांना एक कडक शिक्षा व्हायला पाहिजे, कायद्यात बदल व्हायला पाहिजे, अशा पद्धतीची देखील मागणी जी आहे ती सातत्यानं होताना पाहायला मिळते। नसरापूर सारखं प्रकरण आपल्याला गंभीर आपल्याला माहित आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्याच पार्श्वभूमीवरती या सगळ्या गुन्हेगारांना कशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये कडक शिक्षा जी आहे ती होईल आणि त्या संदर्भातला काही कायदा तयार होणार आहे का, हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। नक्कीच। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।